नाही तेच आता करायचं, हळूहळू हळूहळू चालू करायचं अपडेट. 314 सर 340च करा. 340 का माझ्या रुपये 20 रुपये पर्सनली. आत्ता आपण आलोय सेंगर रोडवरनं बानेरला. बानेरचे झाले 18 किलोमीटरचे राईड होते. 18 किलोमीटरला झाले मीटरने 260 रुपये. त्याचं रिझन काय होतं की हायवेला सनसिटीमध्ये ट्रॅफिक लागली, बावधनमध्ये ट्रॅफिक लागली, राधा चौकात ट्रॅफिक लागली. राधा चौक तर पूर्ण जॅम होता. सरांनी शॉर्टकटने आणलं म्हणून थोडाफार फायदा झाला. त्याच्याप्रमाणे 260 सरांकडनं घेण्यापेक्षा मी 240 घेतले आणि ओलाला दाखवलेले 220 रुपये. म्हणजे विचार करा, कस्टमरला अर्धा ऑफ आणि आपल्याला प्रॉफिट. जास्त कुणालाही लुबडी व्हायला नाही पाहिजे असं आपल्या मनाला वाटतं, म्हणून दोघांना ऑफ म्हणून आपले झाले 340 रुपये आपले पेमेंट झाली. आता बघू बुकिंग नंबर सेकंड नंबर. आता कुठं जातोय आपण? बानेरमधनं. बुकिंग नंबर दुसरी बुकिंग आपल्याला बसलेली येरोडा. कस्टमर बघू मीटरने ॲग्री करतात का नाही, काय म्हणतात कस्टमर बघू. 2127 आत्ता आपली दुसरी बुकिंग होती येरोडा साईडची. येरोडाचा ड्रॉप झाला. ड्रॉपला 16 किलोमीटर होती. 16 किलोमीटरला आपल्याला भेटले 282 रुपये आणि ॲप्लिकेशनने दाखवले 263 रुपये. 282 63 थोडाफार फरक आहे, 20 रुपयाचा फरक पडतोय. आता बघू बुकिंग नंबर तिसरी बुकिंग आपण येरोडा साईडने कुठली उचलतो हे बघू. आत्ता आपण आहे विश्रांतवाडीचं जे RTOचं पासिंग आहे, मीटर पासिंग, त्या पॉईंटला आहे. आपण आत्ता इकडे नाश्ता केला. नाश्त्याची क्वालिटी बी चांगली होती, फक्त रेट थोडासा जास्त होता. त्याच्याच बॅकला एक कीर्ती पान शॉप आहे. पान शॉपमध्ये ही जी बॉटल आहे ही बॉटल 20ला विकली जाते, पण इथं भाऊंनी आपल्याला 10 रुपयाला दिली. काय माहिती नाही का, इमानदारीचा धंदा आहे. या बॉटल नॉर्मली छोटी वाटते, मला नाही माहिती का ब्रँड नवीन आहे ही बी नाही माहिती आपल्याला. पण ही बॉटल मी रेग्युलर 20 रुपयाला घेतो, ती 10 रुपयाला भेटली, हे बरं वाटतं थोडंसं. चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली पडते आपल्यासाठी. जे साईज वाटते व्यवस्थित, पण पाणी बॉटलीमध्ये जेवढं 20 रुपयाच्या बॉटलमध्ये पाणी येतं तेवढं पाणी आलेलं आहे. ही बॉटल फक्त साईजला वाटण्यासारखी आहे, पण विचार करण्याची गोष्ट, पाणी 20 रुपयाला जेवढं मिळतं तेवढंच पाणी 10 रुपयामध्ये भेटलेलं आहे आपल्याला. एक रॅपिडोला वाजलेली गोखले नगर स्टुडंट राईड होती. मला वाटलं कुठं ॲग्री करतंय का नाही माहिती नव्हतं, पण भाऊ म्हणला चालतंय सर, म्हणलं आलोच म्हणलं गेटच्या इथं थांबा म्हणून चाललोय गेटच्या इथं, थांबतो आता. बघू कस्टमर काय म्हणतंय काय नाही. मीटर तर झालं आहे ॲग्री. आता मला असं म्हणायचं आहे, जर मीटरने यायचं आहे तुम्हाला, पण स्टुडंट राईड बुक करून काय उपयोग काय तुमचा? काही जर फायदा होत असेल तर तुम्ही बुक करा. आता काही उपयोग तर नाही आहे. तरी कस्टमरने केलेलं, कस्टमरला फोन लावून बोललो, कस्टमर म्हटलं चालतंय, म्हटलं आलो गेटच्या इथं. तर बघू आता किती होतात स्टुडंट राईड बुक केलेले आणि मीटरमध्ये किती फरक पडतो बघू आपण. खाली हो आत्ता आपण आलेलो विसरणवाडीच्या IT पार्क RTO पासनं गोखले नगर साईडला आलेलो. तर मीटरने झाले 8 किलोमीटरला 150 रुपये आणि आपलं स्टुडंट राईड मला किती भेटले 131 रुपये. 150 मीटरला 20 रुपये 28 कमी मिळत होते. कस्टमरने ॲग्री केलं म्हणून काय प्रॉब्लेम नाही. आता बघू चला चौथी बुकिंग आपल्याला कुठली पडते, मोठी पडते का लोकलच मारतो आपण. 294 8
आमच्या दोघांकडे बी सुट्टे नव्हते. 232 रुपये त्यांना मी रिटर्न केले. 500 रुपये त्यांच्याकडनं घेतले होते आणि मीटरला झाले 268 रुपये मी घेतले त्यांच्याकडनं. ही कडक कडक गांधीजीची नोट आणि त्यांना दिले 232 रुपये ऑनलाईन रिटर्न. चला, आणि ॲपने किती दाखवले बघू आपण. ॲपने दाखवले 266 रुपये, म्हणजे फक्त 2 रुपये वाढले, जास्त फरक नाही पडला मीटरने. आत्ताची जी राईड होती त्याला मीटरने घेऊन आलो होतो कर्वे रोडवरनं आपण आलेलो कोंडव्यामध्ये. कोंडव्याने मीटरने झाले 268 रुपये आणि ॲपने दिले 266 रुपये. रॅपिडोने एवढा आज ह्या बुकिंगमध्ये काही फरक नाही पडला, तरी आपण मीटर कंपल्सरी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काही बेनिफिट आहेत आपले हे. चला बघू आता. कोंडव्यात आहे, कोंडव्यातनं कुठली राईड उचलतोय हे बघू आता. पाचवी बुकिंग आपली कुठली असेल कोंडव्यामधनं. रिटर्न बसलेली आहे कर्वेनगर दीनानाथ मंगेशकर. चला बघू आता दीनानाथ मंगेशकरला किती रुपये भेटणार आहेत. येताना आता आपल्याला गेट होईल 166 रुपये दाखवलेले. दीनानाथ म्हणजे त्याचं जे पिकअप केलेलं आपण त्याचं थोडंसं अलीकडनं होतं आणि ओलाने आपल्याला दाखवलं 154 रुपये, म्हणजे प्राईस सेम आहे असं मला वाटतंय. तरी आपण बघू आता 4 मिनिटामध्ये पिकअप करतोय. काय होतं दीनानाथ मंगेशकरला किती रुपये होतात हे बघू आपण. एवढं जायचं का? जायचं आपण आलेलो कोंडव्यावरनं दीनानाथ मंगेशकरला. दीनानाथ मंगेशकरचं बिल झालं कम्प्लिटली 186 रुपये. ॲप्लिकेशनने दाखवले, मीटरने दाखवले 205 रुपये, म्हणजे एक 15-16 रुपयाचा फरक पडला, जास्त नाही फरक पडला. बुकिंग बघू आता. इथनं आपल्या घरापर्यंत वाचते का? सिंग रोड साईडला कुठली बुकिंग वाचते का? आपण बुकिंग नंबर 6वी बुकिंग भेटेल का आपल्याला घरापर्यंत? जर भेटली तर बरं होईल, आणि नाही भेटली तर 5 मिनिटामध्ये निघू घराकडे, कारण 2 वाजायला भूक लागली. जेवण करून डबल येऊ आपण. आत्ता आपल्याला 1600 मीटरवरनं पिकअप बसलेली आनंद नगर. चला करू पिकअप. त्याला 1.5 किलोमीटरच्या वर पिकअप आहे, तरी आपण का पिकअप करायला चाललोय? कारण की आपल्या घराकडची आहे. 70 रुपये जरी भेटत असतील घरापर्यंत जायचे, तर सगळे एमटी जाण्यापेक्षा 1 ते 2 किलोमीटर इकडे तिकडे जाऊन जर 70 रुपये जरी भेटत असतील तरी आपण जाणार. बरोबर आनंदनगर सनसिटी सिंग रोड पडलेली आहे. कस्टमरचा फोन आलेला आपल्याला. कस्टमरवाला म्हणले की येत आहे ना पिकअपला? येतोय म्हणलं, पण मॅम म्हणले मीटरने जायला लागतं माहिती ना. ते म्हणले चालते काय प्रॉब्लेम नाही, या म्हणले मीटरने जाऊ म्हणलं चला. झालेलं आपलं मीटरला अप्रुव्हल झालेलं आहे आधीच. अरे व्यवस्थित आहे म्हणलं तब्येत. थांब. आत्ता आपण आलोय दीनानाथ मंगेशकरवरनं. दीनानाथ मंगेशकरवरनं आलोय आपण सनसिटीमध्ये, आणि नॉनस्टॉप आलोय. आपल्याला पूर्ण राऊंडअप भेटला चांगला, म्हणून धंदा झाला. तर आत्ता हाफ टाईममध्ये आपला धंदा किती झाला आहे आपण बघू. आपल्याला ओलाने दिल्यात 830 रुपये आणि रॅपिडोने दिल्यात 397 रुपये. तर टोटल किती होतात हाफ टाईमचे?
830 प्लस 397, 1200 रुपये होतात. 1200 रुपये डॉट झाले जरा. 27 वरचे आपल्याला आता ताकबी काढण्यासाठी लागतीलच. तर बघू आता हाफ टाइम ब्रेकच्या नंतर किती धंदा होणार आहे आपण बघू. चौऱ्याण्णव नहीं ना सर, ऑनलाइन हो सकता है तो पीछे ही. आत्ता आपण आलेलो दत्तवाडीपासून आलेलो नवले ब्रिजला. चला आता नवले ब्रिजचं झालं 97 रुपये बिल झालं. आणि आता नवलेवरनं कुठली बुकिंग उचलतो हे बघू ब्रेकच्या नंतर. अठ्ठ्याण्णव दाखवतं. स्कॅनर असेल तर खाली मागच. आत्ता आपण होतो नवले ब्रिजला. नवले ब्रिजवरून आलो आहे DSK रोड. DSK रोड होती 5 किलोमीटरला. 5 किलोमीटरला आपल्याला भेटले 98 रुपये. चला बघू आता DSK रोडवरनं कुठली उचलतोय आपण. स्कॅनर खालीच 68 दाखवायला लागलं. 67 दाखवते. 1300 मीटरची बुकिंग उचललेली. 1300 मीटर 1500 1.5 किलोमीटर झाला. 1.5 किलोमीटरला 70 रुपये म्हणजे 67 रुपये झाले. मला भेटले त्याच्यातले 64 रुपये. आता 64साठी ज्यावेळी मारलं जातं तुम्हाला वाटतं की तुमचे पैसे जास्त चाललेत. आता मी ह्या सोसायटीपासून मेन रोडपर्यंत MT जाणार. तिथेही नाही वाजलं तर जेवढं आलोय तेवढं MT जाणार. म्हणजे काय उपयोग आहे काय लोकलचा तुम्हीच विचार करा. आहे तेवढं तर अख्खा MT जायला लागतं बाहेर. नाही 8903 चाबी के देबू. अरे हाँ छोटा 8 रुपये देखना पड़ेगा. ₹7 7 रुपीज आहे. 7 ते कस्टमर घेऊन आलो होतो आपण. ते कस्टमरला 92 रुपये सांगितलेले. ते 52 रुपये समजून मला पैसे देत होते. ते मी दुसरं सांगता ते त्यांना फक्त 8 रुपये 100 रुपये द्या झालं म्हणून. नाही अजून 50 रुपये देणे काय उनको बोल रे. मग कस्टमरने त्यांच्यातच भांडणं चालू होते. आपला काही संबंधच नव्हता. चला बघा आता डायरीतनं आपण माणिकबागेत आलो होतो. माणिकबागेचे झाले 92 रुपये. म्हणजे आपल्याला भेटले 93. ₹1 सुट्टा नव्हता आपल्याकडं.